नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांची जी इयत्ता सहामाही परीक्षा आहे त्याला आपण संकलित मूल्यमापन किंवा प्रथम सत्र परीक्षा जे म्हणतो, सहामाही परीक्षा जी म्हणतो, ही आता जवळ आलेली आहे. तर या परीक्षेसाठीचा मराठी या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, एकूण किती मार्क्सचा पेपर असणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असणार आहेत, हे सर्व आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इयत्ता 8वीचे इतर विषयांचे सुद्धा पेपर जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चालेल, तर चला आपण आता आपल्या पेपरला स्टार्ट करूयात. तर विद्यार्थ्यांनो, हा आहे एक मॉडेल क्वेश्चन पेपर. याच्यामधून तुम्हाला क्लिअर कट आयडिया येणार आहे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि कशा पद्धतीची त्या प्रश्नांसाठी मार्किंग सिस्टीम असणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूयात. प्रश्न पहिला जो आहे तो आहे शब्द ऐकून लिहा. म्हणजे ते जे तुम्हाला शब्द सांगतील तुमच्या वर्गामध्ये ते तुम्ही ऐकायचे आहेत आणि त्या प्रकारचे ते जे शब्द आहेत हे व्यवस्थित लिहायचे आहेत आणि यासाठी आहेत एकूण 5 गुण. ठीक आहे, तर चला पुढचा आपण प्रश्न दुसरा बघूयात. चला तर मग आपण हा उतारा वाचून घेऊयात. राधिका या केरळच्या कोदुनगलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होत. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरी किनारी भटकणं, फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसनेत जायचं निश्चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल? पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं. ठीक आहे, छोटासा हा उतारा होता, आपण वाचून घेतलात. आता यावरचा प्रश्न. राधिकाचे कोणते गुणविशेष होते? 1 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. तर इथं आहे बघा त्याचं उत्तर. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होते. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न. राधिकाने नौसेनेत जायचे असे का ठरवले? तर त्याचं उत्तर आहे इथे बघा. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरी किनारी भटकणं, फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं आणि त्या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं. तर इथपर्यंत याचं उत्तर आहे आणि हा प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. तिसरं. राधिकाच्या आई वडिलांनी त्यांच्या निर्धाराला विरोध का केला? उत्तर लिहायचं बघा. राधिकाच्या आई वडिलांनी त्यांच्या निर्धाराला विरोध केला कारण त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल असा प्रश्न त्यांना वाटत होता. म्हणून राधिकाच्या आई वडिलांनी त्यांच्या निर्धाराला विरोध केला. ठीक आहे, तर हे 3 प्रश्न आपण पूर्ण केले. आता चौथा प्रश्न बघा. समानार्थी शब्द लिहा. याच्यामध्ये धाडस. तर धाडसला समानार्थी शब्द असतो धैर्य. ब आहे निर्धार. निर्धारला असतो निश्चय. आणि हा प्रश्न होता 1 मार्कांसाठी. 5वा प्रश्न बघा यातला. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा आणि 2 मार्कांसाठी आहे. त्याचा अर्थ सांगण्यासाठी 1 आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 मार्काचा आहे. राजी करणे म्हणजेच तयार करणे. आणि याचं वाक्य. तर इथं वाक्य मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळं तुम्हाला कोणतं वाक्य आठवत असेल तर ते सुद्धा लिहू शकता. रोहनने त्याच्या वडिलांना मुंबईला जाण्यास राजी केले. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार केलं. आता ब प्रश्न त्यामध्ये बघा. खालील उतारा मनात वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ठीक आहे, आपण हा उतारा वाचून घेऊ. 10 ते 12 वर्षाचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला. त्यावेळेचं फ्लोरेन्स हे बुद्धिमंत, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी
श्रीमंत लोक आणि तत्वज्ञ यांचं शहर होतं. वयाच्या 14व्या वर्षापासून ते 27व्या वर्षापर्यंत लिओनार्दोनं व्हेरोशिओ या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दोनं अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषयही खूप आवडत. ठीक आहे, तर हा उतारा आपण वाचून घेतला. आता पहिला प्रश्न बघा, लिओनार्दो वडिलांबरोबर कोणत्या शहरात राहायला आला? हा प्रश्न 1 मार्काला आहे. तर याचं उत्तर आहे बघा इथे, लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला. दुसरा, लिओनार्दोनं चित्रकलेचं शिक्षण कोणाकडे घेतलं? आणि त्याचं उत्तर इथं आहे, लिओनार्दोनं व्हेरोशिओ या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तिसरा प्रश्न, फ्लोरेन्स हे कोणत्या लोकांचं शहर होतं? आणि त्याचं उत्तर आहे इथे, तर त्यावेळेचं फ्लोरेन्स हे बुद्धिमंत, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्वज्ञ यांचं शहर होतं. ओके, त्यानंतर पुढे बघा, लिओनार्दोने आपले चित्रकलेचे शिक्षण कसे पूर्ण केले? तर लिओनार्दोने वयाच्या 14व्या वर्षापासून ते 27व्या वर्षापर्यंत व्हेरोशिओ या चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केले. आता पुढचा 5वा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. श्रीमंत, तर याला विरुद्धार्थी शब्द येणार गरीब. त्यानंतर शहरला विरुद्धार्थी शब्द येणार खेडे किंवा खेडेगाव. चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न तिसरा, खालील कविता मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. तर ही आहे कविता. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण हा दुजात वसे. नानाविध रत्नांची कणिकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. इकडे बघा, या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथ पुरवी. या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जी वारी, त्या विद्ये देवती अनन्य भावे सदा भजा भारी. ठीक आहे, तर आपण कविता वाचून घेतली. आता प्रश्न पहिला, माणसाला जगामध्ये श्रेष्ठत्व कशामुळे मिळाले? तर माणसाला जगामध्ये श्रेष्ठत्व हे विद्येमुळे मिळाले, याचं उत्तर द्यायचं. दुसरं, विद्या गुरुप्रमाणे कोणते कार्य करते? तर विद्या ही गुरुप्रमाणे उपदेश करते, संकट समयी उपाय सुचवते आणि चिंतित फळ देऊन जे काही मनोरथ असेल ते पूर्ण करते. त्यानंतर तिसरा, कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा. हा प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. तर विद्येचे महत्त्व काय काय आहे? विद्येमुळे मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. विद्या ही कोणाला देऊन किंवा भोगून ती कमी होत नाही, तर ती सदैव वाढत असते. विद्या हे एक शोभादायक अलंकार आहे. त्यानंतर विद्येसारखा दुसरा मित्र किंवा चांगला असा मित्र कोणताच नाही. विद्या ही काय करते, एखाद्या गुरुप्रमाणे संकट समयी उपदेश करते किंवा उपाय सुचवते आणि जे काही मनोरथ असेल हे पूर्ण करते. तर अशा पद्धतीने कवीने विद्येचे महत्त्व स्पष्ट केले आहे. याचं उत्तर इथं लिहायचं. चौथा काय आहे बघा, खालील शब्दांना कवितेतील शब्द ओळखा. इथं अलंकार आहे, तर कवितेमध्ये आलेला आहे भूषणे. आणि मनातील इच्छा म्हणजे मनोरथ. आता प्रश्न आलेला आहे जो आहे 3 मार्कांसाठी. शालोपयोगी वस्तू मिळणाऱ्या दुकानांची
जाहिरात करा. तर यासाठी आहे 3 मार्क. तर जाहिरात लेखन कसे करायचं हे तुम्हाला माहीतच आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला छोटीशी ट्रिक देते की तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे. ओके. तर बघा, तुमच्या दुकानाचं समजा नाव आहे गणेश, तर तुम्ही काय लिहिणार, गणेश स्टेशनरी. त्यानंतर इथं खाली काय लिहिणार, त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. ओके. तर इथं आपण काय लिहिणार, कोणत्याही खरेदीवरती 25% सवलत. ठीक आहे. त्यानंतर आपण काय लिहिणार, खाली पॉइंट्स काय लिहिणार, तर इयत्ता 1ली पासून ते 12वी पर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तके येथे उपलब्ध असतील. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय लिहिणार, सर्व प्रकारचे शालोपयोगी वस्तू येथे मिळतील. आणि आपला तिसरा आपण काय सांगितलेलं आहे, इथे खास सवलत दिली जाईल. तर अशा पद्धतीची एक थोडक्यात जाहिरात तुम्ही तयार करायची आहे. आता क प्रश्न आहे, प्रवासी व वाहक म्हणजेच कंडक्टर यांच्यातील संवाद लिहा. तर हा सुद्धा 3 मार्कांसाठी आहे. तर एखादा एक प्रवासी आहे आणि वाहक म्हणजे कंडक्टर, तर या दोघांच्यात काहीतरी संवाद चाललेला आहे असं तुम्ही ॲझ्युम करायचं आणि तो इथे लिहायचा आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, याचबरोबर इयत्ता 8वीचा मराठी या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, कसे प्रश्न असणार आहेत, त्यामध्ये कवितेवरचे प्रश्न कसे असतात किंवा जे तुमचे धडे आहेत त्याच्यावरचे प्रश्न कसे असतात, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. तर तुम्हाला हा जो पेपर आवडला असेल तर या पेपरच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थ्यांनो, हा जो पेपर होता हा होता मॉडेल क्वेश्चन पेपर. तुमच्या सरावासाठी हा इयत्ता 8वीचा मराठीचा पेपर. थँक्यू.